पेंडिंग किती आहे सर? आज पेंडिंग प्रत्येक डिव्हिजनला रुटीन 2-4 आहे सर, आणि ते आम्ही 2 दिवसात बदल. नक्की काय चव्हाण बोलतो सर. बोलता सर. सर आपल्या डीपीडीसी मध्ये सर आपल्याला 150 ट्रान्सफर मिळाले. आज आमच्या स्वीकृत सदस्याच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने बाभळे बंधाराच्या वाढीव क्षेत्रामध्ये जे काही बुडीत क्षेत्रासाठी 17 सप्टेंबरला औरंगाबाद मंत्रिमंडळामध्ये जे निधी उपलब्ध करून दिला होता वाढीव क्षेत्रासाठी, ते निधी शेतकऱ्यापर्यंत जमा झाला नव्हता. त्याच्या संदर्भात देखील आम्ही आज मनोगत तिथं मांडलं आणि पालकमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर नेताजी पालकर स्वराज्याचे सरनौबत म्हणून ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये त्यांचं एक मोठं योगदान, जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. ती नांदेड जिल्ह्यामधील हदगाव तालुक्यात तामसा येथे ती समाधीस्थळ आहे, पण तिथे उपेक्षित असल्यामुळे तिथं आतापर्यंत काही विकास निधी झाले नाही. त्यासाठी आम्ही 20 कोटी रुपयांची आम्ही तिथं मागणी केली होती. त्यावर देखील पालकमंत्री महोदय यांनी अतिशय गांभीर्याने घेऊन हे मान्यता देण्याचं त्यांनी सांगितलेलंच आहे. त्यासोबत दत्त मंदिर पिंपळगाव हे जोड रस्ता आहे, किनवट माहूर आणि इकडे हदगाव, आणि हे दोन्ही नॅशनल हायवेला मधून जोडणारा, आणि तिथं दत्त शिखर पिंपळगाव मंदिरमध्ये मोठं देवस्थान असल्याकारणाने त्या ठिकाणी हा मधला रस्ता, आता पुढच्या वर्षी मोठी यात्रा आहे, दरवर्षीच यात्रा भरत असते, त्या अनुषंगाने तिथे आम्ही त्याच्यासाठी 15 कोटी रुपयाची आम्ही मागणी केलेली आहे. त्याच्यासाठी देखील त्यांनी अशा ह्या आपल्या माध्यमातून आम्ही सांगतो.